खूपच ऊन आहे हो तुमच्या गावात. हा थोडस ऊन आहे म्हणा. मग तुम्ही तुमची उर्मिला का नाही घेऊन आले? उर्मिला म्हणजे उर्मिला तुमची काय? ती बटन दाबली की उघडी होते उर्मिला. अहो अमरेला आहे ती. बटन दाबल्यावर कुठली उर्मिला? काय बोलताय तुम्ही? नाही सॉरी, ते माफ करा थोडस. छत्री म्हणा ना, त्यापेक्षा छत्री साधा शब्द आहे. हा तेच छत्री काढायला आणली बा. कसं आहे तुमचं भोंगळ कपाळ पडतं ना, तर भोंगळ म्हणाल कपाळाला? समजून घ्या ना सर, आमची गावाकडची शाळा पडते, गावाकडची लोक आम्ही असंच बोलतो. हरकत नाही सर, तुम्ही माझ्या पदरात या. नको आहे पदरात कशाला घेते? काय कळतंय का तुम्हाला? सर तुम्हाला उन्हाचे चटके बसतायत ना. नको, मला पदरात घेऊ नका अजिबात. मी आहे तो. मला काय हरकत नाही, मी पदरात घेऊ शकते. कसं शाळेत येताना अशी दोन लहान लहान मुलं जरी वाटेत दिसली ना, त्यांना मी असं या पदरात असं घेऊन. मी लहान मुलगा आहे का मला सांगा? नाहीये की नाही? नाही. चला मग प्लीज झालं प्लीज. मला ना ऑलरेडी मी खूप तापलेलो आहे. तिसरी शाळा मी व्हिजिट करतोय याच्यात. हा सर या सर. ए मुलांनो, नमस्कार मुलांनो. मुलांनो हे बघा, हेच ते पाहुणे जे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तर त्यांच्या समोर माझी इज्जत घालवून नका. हा मी सांगितलंय तसं स्वागत गीत तुम्हाला शिकवलंय ते त्यांच्या समोर आता आपल्याला करून दाखवायचं. काय 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 म्हणाला तुम्ही? स्वागत गीत? स्वागत गीत ऍक्च्युली गरज नाही त्याची काही. नाही मी तुमच्यासाठी सर, तुम्ही इथे उभं राहा. ठीक. तर स्वागत गीत शुरू करेंगे बॉस. स्वागत गीत शुरू कर. यांची पसरली म्हणजे काय? काही वाचलं ते शब्द नाही वापरायचे मला. नाही, ती त्याच्यामध्ये कीर्ती घालायला विसरली. मग घालायला वाटलं कीर्ती. मला कीर्तीला घालते. काय बस करा चल खूप जरा. क्लॅप्स कसल्या? काय हे स्वागत गीत कोणी लिहिलं मला सांगा? सर इकडे या तुम्ही. तर सर हे जे स्वागत गीत लिहिलंय बा ते मीच लिहिलंय. म्हणजे मला काय वाटतं सर, हिताली मी मराठीची शिक्षिका म्हणून मला असं वाटतं की मुलांच्या अंतरंगामध्ये आपण शिरून त्यांच्या कलागुणांना भाव नाही दिला. बस करा. हो अरे बस करा बोललो मी. थांबा जरा. बरं मला सांगा, मी इथे बाळांनो मी का आलेलो ह्याची माहिती तुम्ही दिलेली आहे का त्यांना? हा सर, म्हणजे मी त्यांना तशी जुजबी माहिती दिलेली आहे बा. पण तुम्ही सस्तीवर बोलू शकता. सविस्तर. सस्तीवर असं नाहीये ते, सविस्तर. तेच तुम्ही बोलू शकता बा. याच्या आधी मला तुमचं स्वागत करायचंय बा. अच्छा हरकत झालं. आता स्वागत गीत काही गरज नव्हती मला, पण वेळ पण नाहीये. पटापटा मी ब्रीफ केलं असतं. नमस्कार किसनराव बबनराव धांगोदर. काय साप आहात करायला? साप आहात तुम्ही? बोला ना शब्द, असं नका करू. मला ना खूप घाई आहे. एवढं का मला ना 3 शाळा आटपायच्या ह्याच्या नंतर. प्लीज लवकर करा. लवकर तुमच्यासारखी दिग्गज मंडळी आमच्या शाळेत लाभले त्याच्यामुळे. चल बस कर चल. चला पटपट. नमस्कार बबनराव किसनराव झांगुर्डे महाविद्यालयामध्ये मी हिताली मराठीचे वर्ग शिक्षिका या शाळेमध्ये मनापासून स्वागत करते बाब. चला आता मी झालंय का तुमचं सगळं? हा माझं झालंय सगळं. मी जरा ब्रीफ करतो ह्या मुलांना. हा जरा होळ करतो. या जरा या साईडला बा तुम्ही. आता मध्ये येऊ नका. हा मुलांनो फार गोड मुलं आहेत. हा ए बाळा ये इकडे लवकर. हा किती गोड मुलगी. कोण तू? मी शिवाली परब. वा वडिलांचं नाव. वा अरे सुंदर विलोभनीय बेरिंग पकडलेलं आहेस बाळा तू. वा शिवाली हे परग मी कुठेतरी नाव ऐकलंय. हा तूच ना ती इंद्रधनुष्य बघितल्यावर धनुष्यबाण असं म्हणणारी? येस. तुझा किस्सा पसरलाय आमच्या तालुक्यापर्यंत. वा. हा
मोठी हो बेटा. हा जा 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 जा. हा हा हा. आणि हा कोण आहे? सर मी भुंगाफेम निखिल बने. या माडाच्या झाडाला लहान मुलगा या कॅटेगरीत समजणे म्हणजे सटल हा शब्द नष्ट केल्यासारखं आहे आयुष्यातून. हो की नाही? हा मोठा हो बाळा तू पण. हा ही कोण जांभळाची बी? मी तर ही कोणी विचारणाऱ्याला असा पकडेन ना आणि त्याला जोरात आपटून तोडून फोडून मोडून गोल 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 फिरून फेकून देऊन अख्ख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब जाईल. एकदम लांब जाईन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तुझं सुपर पॉवर. ये इकडे बाळा ये. तुला फोडणीला टाकला ना तर मोहरी कुठली तू कुठला कळणार नाही. सर एवढासा आहेस तू, कळलं का? याला सांगा. सर मला जरा 2 मिनिटं द्या. त्यांना जरा माझ्या कलेने घ्यावं लागतं. जरा बाजूला थांबा. 2 मिनिटं. हो मी बाजूलाच आहे. बाई नको बाई बाई. नका सर, नाही नका तुम्ही- मारू नका पण पटापट जायचं. बाजू- गुदगुले नका करू. काय करते? बटाटा सोलायची सोलणी असते ना, त्यात हा करपलेला बटाटा आहे ना. नका करू हे. कोण आहात? कोण तुम्ही? कुलभूषण खरमंदा आहात? कुठली वर्ग शिक्षिका ही अशी असते? नाम तिकडे. ही मुलं पण तशी थांबा जरा, तर काही बोलू नका. भाग पाडतात. अत्यंत काहीतरी महत्वाचं सांगतोय मी. शासनाचा मी काही निर्णय घेतलेला आहे तो सांगतोय, पोचवतोय मुलांपर्यंत. काल फोनवर तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही पोचवला नसेल मला खात्री आहे. मला पोचवू द्या जरा. शाळा सुटल्यानंतर 5 मिनिटं. थांबा जरा मुलांनो. हा मुलांनो ऐका ऐका इकडे का. फार इंटरेस्टिंग गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा आता तुमच्या भाषेत तुम्हाला समजेल अशी मी सांगतो. हा ह्या ज्या शाळा असतात ना त्यांच्या विविध अशा कमिट्या असतात आणि त्यांचं एक मंडळ असतं आणि या मंडळावर काही माणसं अशी बसलेली असतात. त्या माणसांनी काय ठरवलेलं आहे की आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कल्चरल देवाणघेवाण ही संस्था आपण ओपन करायची. त्यात काय करायचं रशियाच्या 2 विद्यार्थ्यांना आपण आणायचं आणि आपण त्यांना खूप शिकवायचं. काय गोरे मागे हो, चल काय मागे चल. ए बाई वेडी आहेस का? वेडी आहेस तू बाई? जागा होती नाचायची. सरोज खान गिळली आहेस की काय? तर मी काय झालं ते लहानपणापासून मला डान्सची खूप आवड होती. असं डान्स म्हटलं की मग डायरेक्ट तालावर मी नाचायला लागते बघ. कसे की लहानपणी मी डान्स मध्ये अतरंगी केलंय ना. अरंगेत्रम म्हणतात त्याला. कुठली अतरंगी केली आहे? गरजच नाहीये नाचायची मुळात ना. तुम्हाला शिस्त नाहीये म्हणून ही मुलं अशी झालेली आहेत. अजिबात नाही. शांत राहायचं, काही बोलायचं नाही. आता ऑलरेडी मी मला उशीर झाला. थांबा. हा मुलांनो हे बघा यांच्या मॅडमचं आता काही ऐकू नका. मी तुम्हाला सांगतोय ही जी कमिटी होती तर शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सांस्कृतिक देवाणघेवाण अशी एक स्कीम त्यांनी काढलेली आहे. त्या अंतर्गत रशियातली काही मुलं विद्यार्थी आपल्या देशात येणार आहेत आणि आपल्या देशातले काही विद्यार्थी रशियाला जाणार आहेत, आपले कलागुण सादर करणार आहेत. लक्षात आलं? तर ते विद्यार्थी या देशातले कोण असतील हे सिलेक्ट करण्यासाठी त्याची निवड करायला मी इथे शाळात फिरतोय. लक्षात आलं? हा बाळांनो तुम्हाला रशिया माहिती आहे? रशिया माहिती आहे का? रशिया माहितीये. रशिया वेंगुर्लेकर ते हास्य तर काम करतात त्याला. ती रसिका वेंगुर्लेकर. मी काय विचारतोय, काय उत्तर मला सांगा. रशिया कशासाठी प्रसिद्ध आहे? चड्ड्या वाळत घालण्यासाठी. त्या रशिया झाला रशिया. अख्ख्या देशावर जाऊन चड्ड्या वाळत घालणार आहेस तू? अरे रशिया जगातला सगळ्यात मोठा देश आहे रशिया. कोण आहे रशिया? मोठा जग्ग्या. वडिलांचा मोठा जग्ग्या तुझा. जगातला मोठा देश. मोठा जग्ग्या काय म्हणताय तुम्ही? काहीच नाही माहिती हो यांना. कारण सर तुमची भाषा मुलांना कळणार नाही. आमची शाळा कशी सर गावाकडची पडते ना, त्याच्यामुळे त्यांना माझ्या कलेनेच मी शिकवते. मी 1 मिनिट तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही समजावलंच नाहीये का? तर तसं मला सांगा. रशियाना माहिती नाही मग मी तसं पोचवतो वर. नाही समजावलंय का? नाही मी त्यांना समजावलं होतं सर. पण काय ना सर माझी मुलं माझी इज्जत घालवतात. मला फक्त 2 मिनिटं द्या. नका हे नका करू. मला वेळ नाही. आवाज करा.
एक मिनिट. What is going on, ladies? Please get back to work. सर हे ते फाईलचंच बोलत होतो. Okay, मॉर्निंग okay. सर मॉर्निंग Good morning. मॉर्निंग सर. Good morning. पिंट्या ब्लॅक कॉफी. अरे ब्लॅक कॉफी. ओय What? नाही सर, मग तुम्ही शिवी एकदम का देताय सर मला? नाही काहीच केलेलं नाही ना. शिवी नाही देते. झाओशिंग हो म्हणजे गुड मॉर्निंग. सध्या मी चीनी भाषा शिकतोय ना. ओ माय गॉड सर, म्हणजे काय हे चायनीजची गाडी बिडी काढायची की काय तुम्हाला? There you are. तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ना त्यामुळे कंपनीचा ग्राफ असा खाली 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 जातोय. त्यामुळे मला चायनीजची गाडीच टाकावी लागणार आहे. चौगुले हसता काय? डोंट लाफ. सॉरी सर. स्टाफ काय करतोय तुमचा? कंपनीचा प्रॉफिट काय? कंपनीची शेअर प्राइस काय? देयर इज नो रिझल्ट ॲट ऑल. येस सर. सर तुम्ही शांत बसा प्लीज. प्लीज हॅव अ सीट सर. सर माझी केबिन आहे. प्लीज प्लीज बसा. तुम्ही सांगतो सर. ओके ओके मला बोलायचंच आहे तुमच्याशी. बोला पटकन बोला. सर मी काय सांगू तुम्हाला, मी कशा पद्धतीने या ऑफिसमध्ये काम करतोय सर. म्हणजे सर मी सगळ्या लेडीज स्टाफ आहे सर. मग सर मी काय सांगू तुम्हाला ना सर, मला कधी कधी वाटतं मी ऑफिस चालवतो की त्यांचा संसार चालवतोय सर. पुरुष काय करणार सर मला सांगा बघू सर तुम्ही. मला ना कधी कधी संताप येतो सर. मी एकटा असतो या ऑफिसमध्ये, तुम्ही नसता सर. कधी कधी वाटतं ना चौगुले रिलॅक्स. सर टाळकं सटकतं सर. रिलॅक्स. आय नो. मी काय करू सर, एक पुरुष आहे ना मी, एक सर काय बोलू पण शकत नाही सर. चौगुले बसा तुम्ही. चौगुले बस. नो सर, तुम्ही असताना मी बसणार नाही. चौगुले बसा तुम्ही. बस रे. चौगुले हो सर. त्या स्टाफचे तुम्ही हेड आहात की नाही? हो सर. आय एम अ जनरल मॅनेजर ऑफ दिस. पोस्ट नका सांगू. मीच अपॉइंट केलंय तुम्हाला. हो सर. सॉरी सर. बघा हा इश्यू आहे ना तुम्हीच सॉल्व्ह करू शकता. आय नो यू कॅन. यू आर हार्ड वर्किंग. यू आर डेडिकेटेड. यू आर जेन्युअन. गेले 2 वर्ष मी एकही. ओके सर. चौगुले खरं तर मला वाटतं की मी तुमचा पगार वाढवावा. चौगुले काय करताय? सर हे सर थँक्यू सर. मी तुम्हाला हे बिहेव आय एम सॉरी सर. मी ओ आय एम व्हेरी हॅपी सर. सर माझी बायको सतत मला सांगत असते की साहेबांशी बोल पगारवाढीबद्दल बारगार. पण सर कधी हिंमत नाही झाली, कारण तुम्ही आला की तुमचा खतरूड चेहरा आला. काय काय काय? रिस्पेक्टनी खतरूड म्हणजे ओ हो असा खतरूड सर. म्हणजे मनापासून मला रिस्पेक्ट वाटतो तसा आला की मी मनातच ते गिळतो विचार सर. पण आज फायनली तुम्ही म्हणालात सर. थँक्यू व्हेरी मच सर. चौगुले ऐका पण मी फक्त म्हटलंय की पगार वाढवावा वाटतोय, वाढवला नाहीये. म्हणजे सर म्हणजे काय ना चौगुले, तुमचा पगार वाढवला तर बाकीच्या एम्प्लॉईजना कळणार. मग ते म्हणणार आमचा पण पगार वाढवा. हो 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 हो. म्हणजे माझा पगार वाढवायला आपल्या ऑफिसकडे पैसे आहेत पण त्यांचा पगार वाढवायला नाहीये. नाही. हो 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 नाही बरोबर आहे. मग आता सर आपण सांगायचंच नाही ना मग त्यांना माझा पगार वाढवलाय ते. नाही मी नाही सांगणार. झालं ना मग. तुमच्या चेहऱ्याचं काय? पगार वाढवायचा म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावर 27 मोर थुई नाचतायत. आणि खरंच जर वाढवला काय गोंधळ घालाल चौगुले तुम्ही. केबिनच्या बाहेर गेल्यावर मेरा पगार वाढ गया रे हे तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. हा पण मग याच्यावर सोल्युशन काय सर? आहे एक शक्कल आहे. स्टाफकडे जा आणि त्यांना बोला. त्यांना झापा तुम्ही. मी त्यांना झापायचंय? हो. नाही सर, झुंड से आता है ना तो ये होता है मेरा. हे जनरल मॅनेजर आहात. बी अ मॅन. मरद बना. अरे झापा त्यांना आहे ना. त्यांना म्हणा रिझल्ट दिला नाही ना यू विल बी फायर्ड. बोला. मग आहे ना पगार वाढवायचं म्हणणारच नाहीत त्या. आणि मी गुपचूप तुमचा पगार वाढवून टाकेन. हो हो हो. दिस इज अ ग्रेट आयडिया सर. मी हे करतो सर. मी अनेक दिवसापासून मला करायचंय सर हे. पण ना मला तो मुहूर्त मिळत नव्हता सर. आत्ता करा. पण तुम्ही नेहमी परदेशी असताना मला आज मुहूर्त आज सर करून टाकतो सर. मी आज करा. टाळकं सटकलं ना माझं, कारण सज्जन लोक असतात ना एरवी सटकत नाहीत. टाळकं सटकला वाट लावतात सर. हो हो हो. शेर आज गुफा का बाहर आएगा. काय? शेर गुफा का बाहर आ गया. आज वो कैसा काटेगा देखो. मैं अभी ये हो गया सर. तुम्ही फक्त आहात तिकडे. तुमच्या समोर मी झापतो त्यांना आणि मग आपण कॅन्सल करूया सर. ओके. मिसेस उषा, मिसेस वनिता, मिसेस चेतना, मिसेस रसिका इकडे या. काहीतरी झालं असणार आहे. तू इकडे थांब. मी नवीन आहे ना तुमच्या. असू दे. नवीन काय मग? नाही अगं
पुढे राहा. गीता मॅम तुम्ही थांबा ना. तुम्ही कशा दिसाल या कसू दे अशी काय करते? तुला सांगितलं तू पुढे एवढीशी झालीस आता पुढे ये ना एवढं मासळी बाजार आहे का वाटलं समूहगान चालू आहे सगळं दिसायचंय सगळ्यांना कॅमेरात केपकोट सर बाहेर या सर हा माझा स्टाफ आहे हॅलो हॅलो नका करू हॅलो नका करू हा माझा स्टाफ आहे सर मी यांचा इमिजिएट बॉस आहे हे आपल्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तुम्ही नेहमी म्हणत असता ना ऑफिसला लॉस का होतो याचं कारण आहे हा स्टाफ कारण ह्यांच्यात झिरो कोऑर्डिनेशन आहे झिरो यांना विचारलं काम का नाही झालं यांच्यावर ढकलतात त्यांना विचारलं त्यांच्यावर ढकलतात त्यांना विचारलं काम का नाही झालं हे मागच्या आहेत त्यांच्यावर ढकलतात मग हे यांच्यावर ढकलतात मग ह्या म्हणतात मला तर दुसरा नंबर होता मग ह्या का म्हणला मग ह्या का म्हणायला म्हटलं त्या म्हणतात की ह्यांना विचारा ह्या म्हणतात शेवटच्या की यांना विचारा पुढे 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 बोला काही कळत नाही पुढे बोला पण सर तेच म्हणतोय मी लॉस कुणामुळे म्हणतोय ह्यांच्यामुळे होतोय याच्या पुढे सांगतोय तुम्हाला पगार वाढावे या वर्षाची मिळणार नाही 6 महिने देतोय 6 महिन्यात मेहनत करायची ना जबरदस्त मेहनत टाळ कशाला मारे कसट करू का माझं मेहनत करायची 6 महिन्यात जर रिझल्ट नाही दिसले ना काढून टाकेन एकेकाला निकाल दे का मैं सबको काढून टाकेन मी काय केलं सर पगार सर बजर बट्टू क्या आशू है देखन हजार बट्टू मगरमच्छ के आंसू हे काय असेल ते बघू नका सर अरे शांत कर आवाज रडू नका वनिताजी रडू नका सर रडू नको तर काय करू सर हा माणूस आम्हाला कसं बोलतो सर म्हणजे आम्ही इथे मान मोडेस्तोवर काम करतो सर मान मोडेस तो कान करायला खांद्यावर मान आहे का तुम्हाला दिसते मान कसं बोलताय सर अरे कसं बोलताय सर गोस्वामी सनशी तुम्हाला फाईल दिलेली होती कोणाची सर गोस्वामी सनशी फाईल दिलेली होती त्या फाईलचं काय झालं त्या फाईलचं काय झालं मला आत्ता उत्तर हवंय काय झालं फाईलचं काय नाही सर डेस्कवर आहे सर डेस्कवर आहे लाज वाटली पाहिजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे का मला का सर ती पूर्ण का नाही झाली सर ती पूर्ण कशी होणार सर तुम्हीच तर मला त्या दिवशी घरी पाठवलत ना सर हो सर चौगुले आम्ही होतो इथे आम्ही ऐकलं मी पाठवलं हो तुम्ही म्हणालात घरी जा ती नकोच म्हणत होती सर तुम्ही म्हणालात जा तुम्ही त्यांना घरी का पाठवलं सर ते म्हणाले की घरी जा घरी तुमचे सासरे आजारी आहेत तुम्हाला घरी जायला हवं असं ते म्हणाले सर स्वतः म्हणाले सर पण माझं पाऊल पण निघत नव्हतं सर म्हणत होती काम आहे चौगुले या उत्तर द्या. सर या आय रिमेंबर सर मी घरी पाठवलं आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी सर सर म्हणाले की तुम्ही जा तुमचे सासरे आजारी आहेत सासरा म्हणजे दुसरा बाप असतो आणि त्या बापाला आता तुमची गरज आहे घरी जा त्यांना छान खाऊ पिऊ घाला काय हवं काय नको ते बघा पुण्य गाठीशी लागेल असं म्हणाले सर असं बोललात तुम्ही सर ते चुकून फ्लो मध्ये बोलून घ्या सर पण फ्लो असा काढीन ना मी आय एम सॉरी आणि चेतना मॅडम तुमचं काय मी काय नाही केलं सर नाही मला आहे ना काही महिन्यांपूर्वीचं जरा आठवलंय की इंटरनेटवर तुमच्या डोहाळ जेवणाचे तुम्ही फोटो टाकले होते हा? हो सर बरं ते डोहाळ जेवण त्याचा कार्यक्रम 2 दिवस चालू होता सर जुळं झालं ना 2 दिवस तुम्हाला सुट्टी कोणी दिली नाही सर चौगुले सरांनी दिली मी ती सुट्टी घेतच नव्हती सर ते म्हणाले की नाही चांगल्या मनाने म्हणाले की जा तुम्ही चांगल्याच म्हणाले असं काही नाही ते म्हणाले की काय चोळकर बाई डोहाळे जेवणा का कुछ हो को नो हो असं ते म्हणाले स्टाईल आहे तुमची तुम्ही बोलता हा पण मी त्यावेळेला बोललो होतो बोललात सर तुम्ही ऍक्च्युली सर तुम्ही त्यांना ओरडू नका ते सर खूप गोड आहेत चौगुले सर खूप गोड आहेत म्हणजे ते बोलायला लागले ना की असे कान तृप्त होतात असं कीर्तनाचा फील येतो सर चला चला कीर्तनाला चला असं कीर्तनाचा एकदम feel? गोड वाटतं सर खूप गोड वाटतं ते मला म्हणाले काय चेतनाबाई डोहाळे म्हणजे बाईच्या आयुष्यातले चिंचा कैरीचे दिवस आई ग काय गोड वाक्य आहे तुम्हाला सांगते राजपूत सर हे वाक्य मी माझ्या डायरीमध्ये नोट डाऊन करू मला खूप सवय पण ते मला पुढे म्हणाले डोहाळे जेवणाचा दिवस म्हणजे त्या दिवशी बाईने जगाला विस्मरून स्वतःच्या मनातल्या इच्छांना स्मरावं आणि जो कोणी तिला अडवेल त्याला म्हणावं काय जा हट
एक सांगली द्या. वासाड्या गाडी जाते चिपळूणला. सांगली कुठे निघालायस? आणि सांगलीकडे वर नजर करून बघू नको हा. सांगली माझी आहे. सांगलीच्या गाडीवर मला जर ड्युटी मिळाली ना मी लय जोरात जाईल. साडी बघतो काय उदर खाली आता. जातो. बस एवढंच संपला रोल. ए जरा लावून घे रे, जरा लावून घे. काय काम काय तुझा गोळ्या जरवाड. हा टेन सावकाश. ओ बाय बसा, सीट खाली झाली. भाऊ बसू. हा बचे ना इकडे बस. हॅलो हॅलो. लयच सर्दी झालेली दिसते. रडते मी. का काही झालं काय? काय सांगू? जाऊ दे, मी नाही सांगत कुणाला. आपलं दुःख कशाला जगाला सांगायचं. नाही काय असे राग मानू नका. म्हणजे कसं आहे, आपल्या मनातलं दुःख जर का मनातच ठेवलं ना ते जड होत. आणि दुसऱ्या माणसाला कुणाला सांगितलं ते हलकं होत. त्याच्यामुळे तुम्ही सांगा, बोला बोला. काय सांगू भाऊ? नवऱ्यानं घराबाहेर काढलं मला. काय एवढं काय झालं? काय नाही, त्याला वाटतं माझं ना त्याच्याकडे लक्षच नाही. मी काय करत नाही त्याच्यासाठी. तुम्हाला सांगते, लग्नाला 8 वर्ष झाले. घरात पाऊल ठेवलंय ना तेव्हापासून फक्त काम नि काम नि काम नि कामच करते मी. हो ना हो, लयच व्यथा आहे हो. नाही तर काय हो, लग्नाच्या वेळेला अग्नीच्या साक्षीनं 7 फेऱ्या घेतो तेव्हा काय म्हणतात, 7 जन्म तुला 7 करीन, तुझे 7 देईन. पहिला जन्मी असं वागवता तो बायकोला तुम्ही. नाही तर काय, नवरे बायकोला काय नोकर समजतात? नोकरच समजतात ते. कुठं कमी पडतो आम्ही? कुठं कमी पडतो? तुम्हाला जे पाहिजे ते सगळं हातात देतो, तुमच्यासाठी सगळं बनवतो, सगळं करतो, तुमच्या डोक्याला तेल लावून देतो, पायाची मालिश करून देतो. आणि तुम्ही काय केलं? साडशी फेकून मारली मला. बायको कोण वाटते तुम्हाला? कुत्रा वाटते का? नसल झेपत तर सोड चिठ्ठी द्या मला, पण असं नका मारू कुत्र्यासारखं. केवढं दुखतंय हो मला. तुम्हाला केवढी काय आवया केली. नका मारू मला, नका मारू बया देवा. या माणसापासून सोडव मला देवा. मला घेऊन जा रे. मला नाही, मला लय दुखत देवा. अरे बायकोला मारतेस वय? मी मग कोण बेने मी वय? अरे तुझ्यावर लग्न केलंय माकडा तोंड्या, नशीब समज. बायकोला मारतेस, घालीन तुझ्या, घालीन मान. दादा नाही तसं नाही. हे नाही तसं नाही. ते ह्यांना नका चुकतंय बघा. एक तर लाता घालते ती तुम्हाला. हे नाही कशाला करताय हो तुम्ही? अजून लाता घालणार किती? बेसन नाही अजिबात तुम्ही अजिबात. बायको बघ तुझी केवढं मोठं मन आहे बघ तिचं. बेन एवढ्या त्रास देतेस तरी का तुझी बाजू घेते ती. अरे पण कडे एक तोंडाचा शब्द काढला तरी अजिबात काय बोलायचं नाही तू आता. शांत बस ताई. बेसन आहे तुम्ही आता, अजिबात बेसन आहे. हे भाव आहे तुमचा असं समजा. वाटण्या भाव आहे आता मी. अरे मग आहे ना तू भाऊ, मी काय करू त्याचा? तुम्ही नका बोलू. ह्याला कोणी अधिकार दिला मला बोलायचं? तुम्ही बोलायला नाही त्याला. मी सांगते, तुम्ही नका चिडू. तुम्ही जास्त बोलू. त्याला सांगा. तुम्ही काय रे, उतरव खाली, उतरव. बायकोला मारतोस? लाज नाही वाटत? ह्यांना नका बोलू. अरे मला कशाला लाज वाटेल? मी काय केलंय? काय केलं? किती निगरगट्ट माणूस आहेस रे. वर तोंड करून बोलतोयस. आणि बाई माझ्या उंचीचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी वर तोंड करून खाली तोंड करून बोलत तर कसं कळेल कोण बोलतो?
होतं इथे मी कळलं तुम्हाला. जोक मारतो वासाड्या नाही तसं. बायकोला मारतोस तर मारतोस वर जोक करतोस काय सांडशे फेकून मारला सांडशे फेकून मारलीस बायकोला मी नाही छानशी फेकून मारले हो. मग ती बाई काय खोटं बोलतीये खोटं बोलतीये ती बाई पिन काढून खोपशील ना हो पोटात. तुम्ही सांगा तुम्ही एकदम डायरेक्ट. काय समजता कोण तुम्ही बायकांना हा? मी काय समजतच नाही. हा प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्ही काय समजत नाही ना बायकांना पुरुषी माज बंद करा तुमचा. ताई त्यांना नका बोलू हे नाही तसं. ताई एक मिनिट मला तुम्हाला नाही काही बोलायचं पण हे बंद करा ताई हात जोडते मी हे असं ना भावतं मग या नवऱ्यांना खेटरांनी पूजा करा त्यांची. ताई नका ना त्यांना नका असं बोलू. हो, ताई नका बोलू हे बघ रे बघ माणसा त्या बाईचे पाय धुवून पाणी पी. अरे हिचे का पाय धुवून मी पाणी पिऊ. अरे ती बाई एवढं होऊन पण तुझी बाजू घेते तुला जरा पण काही वाटत नाही. अरे पण ती बाजू घेणारच ना तिचा माझा काही संबंधच नाहीये. किती निर्लज्ज माणूस आहेस रे किती निर्लज्ज आहेस एवढे अत्याचार सहन करून ती बाई जोडायचं बघते आणि तू तोडायला निघालायस. एक ताई आणि बाई नाही एक मिनिट माझं ऐकून घ्या. अशा नवऱ्यांच्या विरोधात ना तुम्ही आवाज उठवला पाहिजे तेव्हा हे नवऱ्या वठणीवर येतील. ताई यांना नका ना बोलू हे नाही तसे ते नाहीत. म्हणजे लगा लयच भारी बोलताय बरं का. म्हणजे त्यात काय एवढं भारी ठीक आहे. नाही आपलं असंच आपलं. काय करता तुम्ही. मी लॉ स्टुडंट आहे एका वकिलांकडे प्रॅक्टिस पण करते आता. असं होय या बाईच्या नवऱ्याच्या विरोधात खटलाच दाखल करून टाकले डायरेक्ट. नाही ते मी करणारच आहे डोमेस्टिक व्हायलन्स बघा यांना डोमेस्टिक व्हायलन्समुळे आत टाकते मी. ताई तुम्ही एक मिनिट ताई यांनी तुम्हाला सांडशी मारली ना ज्या दिवशी जेव्हा सांडशी मारली सगळं सविस्तर सांगा काय काय झालं सविस्तर सांगा. कशाला पण कशाला म्हणजे ताई केस करायला लागली तरी करू आपण तुम्हाला फेऱ्या मारायची गरजच नाही. आता ह्यांच्या कोर्टात फक्त मीच फेऱ्या मारणार आपण काळजी करायची नाही. बोला तुम्ही बोला ह्यानं काय तुम्ही असं त्यांना नका ना असं बोला मी सांगते काय एवढं नव्हतं झालं ते त्यांना चहा पाहिजे होती तर मी चहा दिली त्यांना तर चहा मध्ये वाईट जरा साखर जास्त पडली तर ते खवळले आणि मग त्यांनी सांडशी फेकून मारली. बॅग लाज नाही वाटत तुला चहामध्ये साखर जरा जास्त झाली म्हणून बायकोला मारतोस. ऐका ना मी सांडशी फेकून नाहीच मारलेली आहे हो ताई तुमच्या नवऱ्याने सांडशी मारली ना. होय नवऱ्यानं मारली. या बघा ह्यानंच मारली केस डिसमिसच करून टाका अरे कसली dismiss? मी इथं नवरा नाही. काय नवरा बाई तुमचा नवरा कोण आहे. नराधम आहे. ऐकलंस काय बोलली बायको तुझी तू नराधम आहेस नराधम. अरे मी नरधम नाही आहे तुम्ही कशाला बोलताय. तुम्हाला कळत कसं नाही मी फक्त या बाईला बोललो बाई काय रडता. वा 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 म्हणजे आधी मारायचं आणि मग विचारायचं लागलं का काय झालं हा बायकोला त्रास देता लाज नाही वाटत का रे. अरे पण मी हिचा नवरा नाहीच आहे दुसरा कोणतरी असेल हिचा नवरा. अच्छा. मी हिला ओळखत पण नाही बाईला. ओळखत नाही. ए कोर्टात आलास ना की सगळं बरोबर ओळखशील हा बाई तुम्ही यांना ओळखता ना. ओळखते. आता बोल अरे काय बोल मी अरे मी हिचा नवरा नाहीच आहे म्हणजे नाहीच आहे हिचा नवरा. आता काय करता तुम्ही. नाव काय तुझं. अरुण कदम. आणि बाई तुमचा वंता कदम. कदम कधी झाला तुम्ही इथं पत्ता लगेच कदम झाले. नाही मी हाय कदमच हाय तर सांगणार ना कदम वंता कदम. ए वसड्या तुझी बायको म्हटल्यावर ती कदमच आणणार असणार तिचा. अरे महाराष्ट्रामध्ये किती कदम आहेत त्याच्यापैकी ही असणार आहे पण ही माझी बायको नाही आहे. खोटं बोलतोस. खोटं बोलतेस तू खोटं बोलते ह्याला घ्या माहिती. बस सोडू नका बस सोड. एक मिनिट कोण आहे वगैरे दरवाजा वगैरे बाजूला अरे हो बाजूला तिकीट व बसता तिकडे तिकीट कंडक्टरला बसवते तिकीट न काढ. बाई पिशवी बाजूला करता का अशी देणं धरून ये ठेव खाली पिशवी. हा एवढंसं भांडण झालं तर पळून आलीस घरातून. चल उठ चल घरी चल. काय चाललंय कोण आहात तुम्ही. मी कोण आहे तिला विचारा कोण आहे. हा मंगळसूत्र आहे मी तिचं. कोण मंगळ काय म्हणजे काय